नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात प्रेमाची कसोटी या कथेचा भाग 4. त्याने ट्रॅव्हल एजंटला फोन केला. त्याला बंगलोरची टूर कस्टमाइज करायला सांगितलं. मग या दोघी ट्रिप बद्दल बोलण्यात रमल्या. यावेळी नीताचा फोन सतत वाजत होता. मेसेज टोन खूप वेळा वाजली. नंतर तर स्क्रीनवर नाव फ्लॅश होत होतं. ते बघून त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या होत्या. नावच तसं होतं, माय एव्हरीथिंग कॉलिंग. नीता ट्रिपबद्दल चर्चा करण्यात इतकी व्यस्त होती की तिचं फोनकडे दुर्लक्ष झालं. ही गोष्ट त्याने मनातच नोंद करून ठेवली. त्या दिवशी त्याने तिला कवितासोबत काही ना काही कारण देत गुंतवून ठेवलं. कधी स्वयंपाकात मदत कर, कधी कोशिंबीर बनव, तर कधी पाणी आणून दे. जेवण झाल्यावर तिच्यासोबत आज चक्क त्याने नव्या पिढीला आवडणारी वेब सिरीज देखील बघितली. त्यामुळे आज तिला मोबाईल बघायला वेळ मिळाला नव्हता. तिच्याच रूम मध्ये बसून त्या तिघांनी वेब सिरीज बघितली. ते बघत असताना कधीतरी नीताला झोप लागली. त्याने तिच्या अंगावर पांघरून घातलं. तो पण झोपायला गेला. बरोबर 1 आठवड्यात नंतर ते तिघं बेंगलोरला फिरायला निघणार होते. त्याने या 5-6 दिवसात तिला वेगवेगळी कामं करायला सांगून बिझी ठेवलं होतं. कधी एखाद्या शॉर्ट टर्म कोर्सची चौकशी करू नये. कार शिकायची इच्छा होती तिची, पण त्याने अजून तिला शिकवली नव्हती. तर त्यासाठी देखील त्याने तिला लर्निंग लायसन काढायला सांगितलं होतं. ट्रिपला जायचं आहे तर पॅकिंगची सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवली होती. कविता फक्त सोबत न्यायचा कोरडा खाऊ बनवण्यात व्यस्त होती. दररोज घरी आल्यावर तो तिला विचारायचा, आज काय केलं? कोणती अडचण तर आली नाही ना? त्यावर तिने कोणते उपाय शोधले? हे सगळं विचारायचा. जिथं अडेल तिथं योग्य मार्ग दाखवायचा. खूप थंड डोक्याने विचार करून तिच्याशी तो बोलत होता. दुपारी तिला फोन करून कामं कुठपर्यंत संपली हे आवर्जून विचारायचा. त्याने तिला एकदाही असा मोकळा वेळ दिला नव्हता की ती विशाल सोबत फोनवर निवांत बोलू शकेल. बेंगलोर ट्रिप करायची आयडिया तिची होती. तिची इच्छा तो पूर्ण करत होता. तो तिला ट्रिपमध्ये कुठं कुठं फिरायचं याबद्दल माहिती द्यायचा. त्यामुळे तिची उत्सुकता तर आणखीनच वाढली होती. कधी एकदा ते सगळं अनुभवते अशी अवस्था झाली होती तिची. एकदाचा तो दिवस आलाच. रात्री पॅकिंग करून दमलेली ती मोबाईल फोन बघत होती. विशालचे बरेचसे मेसेज असायचे. ती ट्रिपला जाण्याच्या तयारीत इतकी गुरफटली होती की तिला विशालला सविस्तर उत्तर देता येत नसे. घरी असल्यावर तर फोनवर बोलणं दूरच राहिलं. पण तो तिला भेटायला बोलवत होता. किंवा ती मार्केटमध्ये जाणार असेल तर स्वतः येतो अशी गळ तिला घालायचा. कविता सोबत असल्यामुळे ते दोघं एकमेकांना भेटू शकत नव्हते. विशालने मेसेज करून तिला भेटायला बोलावलं होतं. प्लीज भेट ना ग, मला खूप आठवण येते. अरे मी नाही ना भेटू शकत. बाबांनी सगळी कामं माझ्यावर सोपवली आहेत. अगं सुट्टी आहे ना, मग कसली कामं करत बसते? सुट्टीची काम करत आहे. सगळी जबाबदारी माझीच आहे. काही जरी विसरलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. मग बाबा माझ्यावरच चिडतील. अशी कोणती जबाबदारी तुझ्यावर टाकली आहे की 2 मिनिट वेळ नाही माझ्यासोबत बोलायला तुला? अरे मी तुला सांगितलं होतं ना, आम्ही सगळे फिरायला जाणार आहोत. त्याचीच सगळी जबाबदारी माझ्यावर आहे ना. फिरायला? कुठे जाणार आहे? आणि कधी जाणार आहेस? उद्या संध्याकाळी निघणार आहे. कुठं? अरे असं कसं विसरला? मी आई-बाबांच्या सोबत बेंगलोर उटी फिरायला जाणार आहे. तिने आनंदाची इमोजी जोडले. वाव, ग्रेट. मज्जा आहे बाबा. हो ना, तुला माहित आहे? मी फक्त म्हणाले माझी परीक्षा संपली आहे तर कुठेतरी ट्रिपला जाऊ. तर बाबांनी विचारलं मला कुठे जायला आवडेल. मी दुबई म्हणाले होते. पण आता 11th आवरला तिकीट नाही मिळणार ना. मग नंतर प्लॅन करून जायचं ठरवलं आहे. पण आता तर मला फिरायला जायचं आहे, तर मी बेंगलोर उटी फिरायला जायचं म्हणाले. तर बाबांनी लगेच माझ्यासाठी टूर बुक केली. त्या टूरच्या पॅकिंग वगैरेची जबाबदारी माझ्यावर आहे. मग त्याचीच तयारी करण्यात बिझी झाली आहे. ट्रॅव्हल एजंट सोबत बसून 8 दिवसांची टूर प्लॅन करून घेतली. त्याप्रमाणे हॉटेल, फिरायला कार, फ्लाईट अरेंजमेंट या सगळ्याची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून ते काम करत होते. त्यामुळे बोलता नाही आलं. शॉली, तिने भलं मोठं उत्तर दिलं. ग्रेट, खूप छान. तो इतकंच बोलू शकला. तुला सांगू, आपलं लग्न झाल्यावर मला हनीमूनला बालीला जायचं आहे. मस्तपैकी निळाशार समुद्र,
पांढरे शुभ्र रेती, पाण्यात दिमाखात उभी असलेली ती घरं आणि फक्त तू आणि मी दोघच. आपण असंच करायचं हा. ती तिचं स्वप्न त्याला सांगत होते. हो हो, नक्कीच. आपण हनीमूनला समुद्रकिनारी जाऊ. तो तिच्या स्वप्नात रमला होता. बरे चल झोप आता. मी दिवसभर काम करून दमले आहे. झोप आली आहे मला. उद्या दुपारी एअरपोर्टवर जायचं आहे. बाकीची छोटी कामं राहिली आहेत ती पण करायची आहेत. मग दिवसभराचा प्रवास पण आहे. झोपते आता. गुड नाईट. तिने त्याला मेसेज पाठवला आणि मोबाईल बंद करून झोपी गेली. सकाळी उठून निताने सगळं आवरलं. कपाट व्यवस्थित बंद केले. आईला स्वयंपाकघरातील कामं आवरायला मदत केली. सगळ्या बॅग्सना टॅग लावले. ट्रॅव्हल एजंट सोबत फोनवर बोलून तिकिटाचे डिटेल्स वगैरे पुन्हा एकदा क्रॉस चेक केले. दुपारी एअरपोर्टवर जायला कॅब बुक केली. 1 तास आधी त्यांना एअरपोर्टवर पोहोचायचे होते. त्यांच्या घरापासून एअरपोर्ट 1.5 तासाच्या अंतरावर होते. वाटेत ट्रॅफिक लागेल म्हणून ते तिघ जरा लवकरच निघाले. एअरपोर्टवर वेळेत पोहोचले. बाकीच्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून फ्लाईटमध्ये बोर्डिंग केले. निघताना तिने विशालला ती जात आहे असे मेसेज केला. हे सगळे संजय बघत होता पण तो तिला काहीच बोलला नाही. इतक्यात फ्लाईटमध्ये मोबाईल फोन बंद करण्याची सूचना देण्यात आली आणि तिने फोन बंद करून ठेवला. संध्याकाळी ते बेंगलोरला पोहोचले. त्यांना रिसिव्ह करण्यासाठी कॅब आली होती. त्यांनी हॉटेलमध्ये चेक इन केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी बेंगलोरमधील प्रसिद्ध उद्याने आणि मंदिरांना भेटी दिल्या. त्यांनी लालबाग बॉटनिकल गार्डन, विधान सौधा आणि इस्कॉन मंदिराला भेट दिली. मग ते उटीला गेले. पुढच्या दिवशी ते बेंगलोरहून उटीसाठी निघाले. उटीमध्ये ते एका सुंदर हॉटेलमध्ये राहिले. त्यांनी उटीमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या, जसे की बॉटनिकल गार्डन, डोडा बेट्टा आणि उटी लेक. उटीमधून ते म्हैसूरला गेले. म्हैसूरमध्ये त्यांनी प्रसिद्ध म्हैसूर राजवाडा आणि चामुंडी टेकडीला भेट दिली. त्यांनी म्हैसूर सिल्क साड्या आणि इतर हस्तकलेच्या वस्तू देखील खरेदी केल्या. खूप सारे फोटो काढले. या 8 दिवसात खूप मज्जा केली. तिला मज्जा तर आलीच, पण जास्त आनंद या गोष्टीचा होता की या ट्रिपची सगळी अरेंजमेंट तिने स्वतः केली होती. उटीमध्ये राहायला तिने लेक व्ह्यू साईडची रूम बुक केली होती, पण ऐनवेळी गडबड झाली. बाबांनी तिला सगळी गडबड दुरुस्त करण्यासाठी सांगितले. तिला त्या ट्रॅव्हल एजंट सोबत बोलून तिच्या आवडीची रूम बुक करायला सांगितलं. नाही तर दुसऱ्या ठिकाणी अरेंजमेंट करायला सांगितली. थोडी भांडली पण स्वतःच्या मुद्द्यावर ठाम राहिली. संजय फक्त तिच्या सोबत होता. त्याने तिला ट्रिपसाठी एक ठराविक रक्कम दिली होती. त्यामध्येच तिला ही सगळी ट्रिप अरेंज करायची होती. ते दोघं फक्त एन्जॉय करण्यासाठी आले होते. तिने खूप छान ट्रिप अरेंज केली होती. तिच्यावर जबाबदारी होती, त्यामुळे ती सतत अलर्ट राहायला शिकली होती. काही गोष्टी नव्याने शिकली होती. पुढच्या ठिकाणी मुक्कामी जाण्यासाठी ती आधीच फोन करून बुकिंगची खात्री करून घेत होती. पैशाचा व्यवहार पण स्वतः करत होती. तिने बेंगलोरमध्ये एक सिल्कचा ड्रेस खरेदी केला होता. कविता तिला हर तऱ्हेने पटवून सांगत होती, ते मटेरियल घेऊ नको, खूप महाग आहे. म्हैसूरमध्ये तुला काहीतरी नवीन मिळेल. पुढच्या प्रवासात तुला काही आवडलं तर ते देखील खरेदी करायला येईल. पैसे वाचवून ठेवावे, बेताने खर्च करावे. एकदा तर तिला उटीला विशालसाठी एक जॅकेट फार आवडलं होतं, पण ते तिच्या बजेटच्या बाहेर होतं. तिच्याकडे ते विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. बाबांकडे ती पैसे मागू शकत नव्हती. तिच्याकडे तिचे स्वतःचे सेव्हिंग्स नव्हते. तिला पहिल्यांदा मनाच्या इच्छेला मुरेड घालावी लागली. बाबांकडे पैसे कसे मागणार? काय कारण सांगणार? बाबांनी ट्रिपसाठी बजेट ठरवून दिलं होतं. त्यामध्येच अरेंजमेंट करायची होती. जर जमत नसेल तर स्वतःचे पैसे वापरायचे होते. आज तिला पहिल्यांदा जाणीव झाली होती, भविष्यातील आवडीनिवडीसाठी स्वतःची पुंजी आवश्यक आहे. तिने ते जॅकेटवर प्रेमाने हात फिरवला, परत ठेवून जड पायाने निघाली. हे सगळं संजयने डोळ्याच्या कोपऱ्यातून नोटीस केलं होतं. त्याला देखील तिच्या मनातील चलबिचल समजली होती. तिला ते जॅकेट कोणासाठी हवं होतं हे देखील त्याला माहित होतं, पण तो काहीच बोलत नव्हता. तिचा उतरलेला चेहरा कविताने पण बघितला होता. ती तिला ते जॅकेट खरेदी करायला पैसे देणार होती की संजयने तिला अडवलं. अहो तुम्ही द्या ना तिला पैसे. आवडलं आहे ते जॅकेट तिला. नाही, मी पैसे देणार नाही आणि तूही देणार नाहीस. तिला आपण टूर प्लॅन करायचे पैसे दिले आहेत. आता तिची जबाबदारी आहे हे सगळं मॅनेज करायची.
तिला शिकू दे. कधीतरी मनाला मुरड पण घालावी लागते. संजयने समजावलं. कविताने देखील होकार भरला. कविता, तिला तिचा निर्णय घ्यायचा आहे. तिला ते खरेदी करायचं आहे की नाही. आपण तिला दर महिन्याला पॉकेट मनी देतो. तिच्याकडे तिचे सेव्हिंग असतील. तिला खरंच आवडलं असेल तर ती खरेदी करेल, किंवा भविष्यात आपल्याला आपल्या आवडीची वस्तू विकत घेण्यासाठी कोणापुढे हात पसरावा लागू नये म्हणून सेव्हिंगचं महत्व समजेल. संजय तिला समजावत म्हणाला, काही धडे हे सांगून शिकवता येत नाही. परिस्थिती एक उत्तम शिक्षक आहे. ते दोघं लांबूनच बघत होते. तिचा त्या जॅकेटवर फिरणारा हात विकत घेता येऊ शकत नाही याची खंत. जड पावलांनी ती निघाली. कारमध्ये बसून पण तिने एकदा त्या जॅकेटकडे बघितलं. त्याचा एक फोटो काढून ठेवला. कार त्या दुकानाच्या समोरून जाताना देखील तिची नजर समोरच्या जॅकेटवर खेळली होती. आज त्यांचा शेवटचा दिवस होता बंगलोर मधला. त्यांनी बंगलोरमध्ये एक कार रेंटवर हायर केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची फ्लाईट होती. संध्याकाळी ते पुण्यात परत आले. खूप थकली होती ती, त्यामुळे मोबाईल फोन बंद करून झोपी गेली. ती त्याला सुरुवातीला खूप फोटो पाठवत होती, पण नंतर एकदा तिच्याकडचा डेटा संपला. तिला डाटा टॉपअप करायला लागला. त्यावेळी तिने रिचार्ज केला, पण त्यासाठी तिला आईकडे रिचार्ज करायला पैसे मागावे लागले. बाबांनी तिला सांगितलं होतं, तू आहे त्या पैशात मॅनेजमेंट करायची होती. तिला दररोज जितका डाटा मिळतो तो तिला पुरून पुरून वापरायचा आहे. त्यामुळे बेंगलोर नंतर तिने विशालला तिचे फोटो पाठवले नव्हते. ती डाटा पुरवून पुरवून वापरू लागली. ती फक्त मेसेज करून तिने आज काय मज्जा केली इतकंच सांगत होती. क्रमशः लेखिका वेदा. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.